कच्च्या फणसाचे गरे मी असे कापून घेतले आहेत. गॅस पेटवला आहे. कढई तापत ठेवायची आहे. कढई तापली आहे. तेल थोडे जास्तच घालावे. कारण गरे तेल सोकून घेतात. मी इथे 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे गरे असतील त्याप्रमाणे तेल घ्यायचे आहे. मेथी, एवढा छोटा चमचा मी मेथी घेतली आहे. राई 1 चमचा, जिरे 1 चमचा. राई चांगली तडतडलेली आहे. 4-5 मिरच्या कापून घेतल्या आणि कढीपत्ता, 10-12 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत. हिंग, मी 8 कांदे जाडसर कापून घेतले आहे. थोडा कांदा जास्तच घालावा. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. कांदा आपला छान गुलाबी झाला आहे. हळद, तिखट आवडीनुसार. तिखट ऑप्शनल आहे. गरम मसाला 1 चमचा. छान बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार. आपलेले गरे परतवून घ्यायचे आहेत. छान परतवून झाले आहे. झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजत ठेवणार आहोत. काळे तीळ भाजून घेऊन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत. हे काळे तीळ वेगळे असतात फणसाच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी, तेच वापरावे. भाजी परतत राहायची आहे. गरे छान शिजले आहेत. गूळ ऑप्शनल आहे. गरे गोड असतील तर घालू नये, नसतील तर घालावे आपल्या आवडीप्रमाणे. खोबरे एवढे वाटीभर मी घेतले आहे. काळे तीळ एवढ्या वाटीभर भाजून मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले आहेत. कमी जास्त घालू शकता. दोन मिनिटं मी आणखी शिजून घेणार आहे, कारण खोबरे आणि गूळ घातले आहे. 2 मिनिटं झाली आहे. आपली भाजी झाली आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे. भाजी तयार आहे. पहा किती कलर छान आला आहे. ही भाजी नुसती खायला खूप छान लागते. एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा.